राज ठाकरे यांनी मुलाखत दिल्यानंतर त्या मुलाखतीमधला एकूणच जो प्रतिसाद आहे तो उद्धव ठाकरे यांच्याकडनं मिळताना दिसतो आणि याच संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, कशा प्रकारे बघता आहे दोन्ही पक्षांकडनं कुठेतरी साथ जी आहे ती दिली जाताना दिसते? कसं आहे, राजकीय आता ह्या पक्षांचं राहिलेलं अस्तित्व हा एक प्रश्न आहे महाराष्ट्राला. आणि गेल्या पुष्कळ या सगळ्या 5-10 वर्षामध्ये पुष्कळ पाणी वाहून गेलं. खास करून गेल्या 3 वर्षामध्ये शिवसेना ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये सामील झाली त्यावेळची शिवसेना, त्याच्यामुळे आज ती शिवसेना आमच्याकडे आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेणारी शिवसेना घेऊन आम्ही पुढे गेलेलो आहोत हे महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे. महाराष्ट्राला एकमेव नेता माहिती आहे की जो बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन जातोय तो आहे एकनाथ शिंदे. त्यांची लोकप्रियता महाराष्ट्रात आता सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही त्याचा फरक पडत नाही आहे. उलट झाला तर शिवसेनेला त्याचा फायदाच होणार आहे. कारण मनसेमधले जे लोक आहेत आजही आमच्याकडे येत आहेत, उभाटामधले येत आहेत. पण हे दोघे एकत्र आल्यावर या दोघांनी एकमेकासाठी ज्यांनी त्रास सहन केला आहे त्यांना तर हे सहन होणारं नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना पर्याय कोण आहे? त्यांना पर्याय शेवटी बाळासाहेबांची शिवसेना जी आज आमची आहे ते आमच्याकडेच येतील. त्याच्यामुळे आमच्या यांना शुभेच्छा आहेत दोघा भावांना. त्यांनी एकत्र बसावं, टाळ्या वाजवाव्यात, मजा करावी. कारण महाराष्ट्राला त्याचा काही फरक पडत नाही. पण दुसरीकडे पाहायचं तर एकनाथ शिंदे असतील किंवा मग राज ठाकरे असतील यांची देखील भेट आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती. कुठंतरी निवडणुका आहेत आणि निवडणुकीच्या अनुषंगानं काही नवी समीकरणं देखील समोर येताना दिसत होते आणि अशातच ही मुलाखत समोर आली आहे. या टायमिंगकडे कशा प्रकारे बघताय? नाही, टायमिंगकडे बघण्याचं काही तसं काही कारण नाही. राजकारण आहे. त्याच्यामुळे आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब भेटले असतील राज ठाकरे साहेबांना. त्याच्यात काही राजकीय गोष्टी झाल्या नाहीत असं स्वतः साहेबांनी सांगितलं. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल राजकीय बोलण्याचा काही प्रश्न येत नाही. राहिला प्रश्न की त्याच्यानंतर या गोष्टी बाहेर आल्या. आमच्या माहितीप्रमाणे या गोष्टी अगोदरपासून शिजत होत्या. कारण काही माहिती जी मला मिळाली आहे त्याच्यामुळे ही पॉडकास्ट पण अगोदर झाली होती. त्याच्यामुळे या लोकांच्या मनात अगोदरपासून असणार, फक्त दाखवण्याचे दात यांचे वेगळे आहेत. त्याच्यामुळे यांनी या सगळ्या गोष्टी केल्यात. आणि राहिला प्रश्न हे जे म्हणतायत की आम्ही महाराष्ट्रासाठी किंवा मुंबईसाठी एकत्र येतोय, तर महाराष्ट्राला आणि मुंबईला प्रगतीपथावर घेऊन जाण्याचं काम महायुतीचं सरकार आम्ही करतोय. उलट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र स्टँड स्टीलमध्ये होता, स्थगिती सरकार होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यावर त्या स्थगिती उठवल्या, प्रगती झाली. त्याच्यामुळे महाराष्ट्राचं किंवा मुंबईचं हित वगैरेसाठी आम्ही एकत्र येतोय हे जे आता बोलणं चालू आहे ते महाराष्ट्र आता हसतोय या सगळ्या गोष्टीकडे. कारण महाराष्ट्राला माहिती आहे की हे लोक काही हित काही करू शकत नाहीत. एका पक्षाचे ना आमदार आहेत, ना कॉर्पोरेटर आहेत, ना खासदार आहेत. दुसऱ्या पक्षाचे जेमतेम 100-125 लढून 20 आमदार आहेत. काय ते पक्ष महाराष्ट्राचं हित करणार आहेत? त्याच्यामुळे आम्हाला वाटत नाही. राहिला प्रश्न मुंबईच्या निवडणुकीचा, कदाचित त्याच्यामुळे मुंबईचं बजेट मोठं आहे, 40-45 हजाराचं बजेट आहे, करोडचं. त्या बजेटवर आपला डोळा आहे. कारण युबीटीचा डोळा तर त्या मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरेंचा पहिल्यापासून आहे. त्या बजेटमुळे कदाचित पैशाच्या बजेटमुळे, मलिदा खाण्याच्या बजेटमुळे कदाचित एकत्र येण्याच्या गोष्टी कदाचित होत असतील की बाबा त्याच्यामुळे थोडंफार काहीतरी आपल्या पदरात पडेल. पण याच्या पलीकडे आम्हाला काही वाटत नाही की महाराष्ट्राला फरक पडेल, शिवसेनेला फरक पडेल किंवा सामान्य जनांना फरक पडेल ठाकरे बंधू एकत्र आलेल्याचा. कारण महाराष्ट्र आता त्यातून खूप पुढे गेलेला आहे. महाराष्ट्राने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला स्वीकारलेलं आहे, शिवसेना म्हणून निवडणुकीतून दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की याचा काही परिणाम महाराष्ट्रावर होईल.
दुसरीकडे पाहायचं तर कुठेतरी आंदोलनं जी आहेत ती हिंदी सक्तीवरून मनसेकडनं देखील समोर येताना पाहायला मिळत आहेत. आक्रमक भूमिका ते घेत आहेत की हिंदी सक्ती कुठेतरी नसावी. एकूण या संदर्भात काय नेमकी भूमिका ही शिवसेनेची आहे? तुम्ही आता बघा की कुठेतरी आपल्याला मीडियामध्ये राहायचंय आणि कुठेतरी लोकांसमोर आपण काहीतरी करतोय हे दाखवायचंय, यासाठी विरोधक प्रयत्न करतायत. त्याचाच हा भाग आहे हिंदी सक्तीचा. आता 5वी आपण हिंदी शिकतोय शाळेमध्ये. तीच हिंदी जर पहिलीपासून आपण शिकलो तर त्याच्यात काही वाईट होणार आहे का? मुलांचं नुकसान होणार आहे का? उलट झालं तर बाल मानसशास्त्राप्रमाणे लहानपणात जेवढ्या जास्त भाषा तुमच्या कानावर पडतील तेवढ्या त्या भाषा लगेच लहान मुलांना येतात. तो फायदाच होईल. पण राजकारणासाठी लहान मुलांचं पण नुकसान झालं तरी चालेल अशी भूमिका कोण घेत असेल तर तो पोरकटपणा आहे. आणि राहिला प्रश्न मराठीचा, तर मराठी आम्ही कंपल्सरी केली. मराठी महायुतीच्या काळात अभिजात दर्जा मराठीला मिळाला. आम्ही प्रत्येक शाळेत ती कंपल्सरी केलेली आहे. मराठीची छेडछाड किंवा मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, मराठी भाषा याच्याबद्दल 1% काय -1% पण तडजोड आम्ही स्वीकारणार नाही. ही आमची भूमिका आहे. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर जर हिंदी शिकलं तर एवढं आकाड तांडव करण्याची गरज नाही. पण मीडियात राहायचंय, कारण आता आपल्याकडे काही बोलण्यासारखं राहिलेलं नाही. प्रगतीची कामं आम्ही करतोय, महायुतीचं सरकार करतंय, महाराष्ट्राला पुढे घेऊन आम्ही चाललोय. त्याच्यामुळे विरोधाला विरोध करायचा आणि मीडियात राहण्यासाठी काही इश्यूज उचलायचे की ज्याचा फायदा लोकांना होत असेल तरी त्याच्यातून नुकसान कसं होईल पण आपण मीडियामध्ये दिसलं पाहिजे यासाठी आंदोलनं करायची. ही भूमिका कुठेतरी या विरोधकांनी थांबवायला पाहिजे. विलेपार्लेमध्ये जे जैन मंदिर होतं ते तोडल्यानंतर कुठेतरी जैन समाजाकडनं देखील आक्रमक भूमिका घेतली जाते आणि यावरनं देखील राजकारण रंगताना दिसतं आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की भाजपचं सरकार आहे, सोबतच सहपालकमंत्री देखील दोन्ही पालकमंत्री पाहायचे तर ते भाजपचे आहे आणि कुठेतरी हे राजकारण रंगताना दिसतं आहे. एवढे मोठे लोक हे रस्त्यावर उतरत असताना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न होताना दिसतो. नाही, आम्ही कोणाला डावलतोय? आम्ही कोणाला डावलत नाहीये. जैन मंदिर जे तोडण्याचा जो प्रकार आहे तो कोणाकडून झाला? महानगरपालिकेकडून. कायद्यामध्ये जे बसतंय त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न सरकार करते. याच्यामुळे आम्ही राजकारण करत नाही. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, इतर विरोधक यांना फक्त आणि फक्त 24 तास राजकारण दिसतंय. पण त्याच्यात प्रश्न असा आहे की महापालिका ही सध्याला मुख्यमंत्री किंवा एकूणच महायुती चालवत आहे अशा प्रकारचा आरोप ते करत आहेत. दुसरीकडे जे सहपालक मंत्री आहेत ते देखील या सगळ्या आंदोलनामध्ये उतरताना दिसलेले आहेत. सरकार आपलं आणि आंदोलन हे आपलं अशा प्रकारची टीका होताना दिसते. नाही बघा, महायुतीचं सरकार जरी असेल, महापालिका आमच्या ताब्यात असेल तरी शेवटी महापालिका हे प्रशासन आहे. प्रशासनाला काही निर्णय घ्यावे लागतात. ते निर्णय त्या राजकीय पक्षाच्या पण विरोधात जाऊ शकतात, पण प्रशासन म्हणून ते निर्णय घेणं भाग असतं आणि ते निर्णय जर महापालिकेने घेतले असतील तर तो प्रशासन म्हणून घेतलेले आहेत, सरकार म्हणून घेतलेले आहेत. शेवटी सरकार आणि राजकीय पक्ष वेगळे आहेत. उद्या जर आम्ही तो निर्णय नाही घेतला तर हेच आदित्य ठाकरे सगळ्यात पहिली बोंब मारणार की यांचं सरकार आहे, ऑर्डर आहे, तरी जैन मंदिर तोडत नाही कारण यांना जैनांचा पुळका आलेला आहे. हेच आदित्य ठाकरे हेच बोलायला पुढे येणार. हेच संजय राऊत बोलणार की महापालिकेचा भ्रष्ट कारभार आहे, तोडायची ऑर्डर असून हे लोक काम नाही करत. आता तेच ह्याच बाजूनी बोलतायत की का तोडलं. म्हणजे काम करणाऱ्या व्यक्तीला सगळ्या बाजूनी बोललं जातं. आम्ही काम करणारे लोक आहोत. महाराष्ट्राला आणि मुंबईला पुढे घेऊन जाण्यासाठी जे जे शक्य आहे, कोर्टाच्या ऑर्डर असतील, ज्या ज्या गोष्टी असतील त्याचं पालन आम्ही करू आणि ते करून आम्ही पुढे जाऊ. तर एकूणच ज्या सगळ्या प्रकरणावर सध्या सविस्तर उत्तरं जी आहेत ते आपल्याला राजू सरांकडनं मिळताना पाहायला मिळतात. कॅमेरामॅन विजय देसाईसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.